नमस्कार मंडळी, मी ज्योती आणि दिवाळीच्या प्रकाशात जसे हे डिझाईन्स अजून छान चमकतात आणि आपल्या सणांची असली सुंदरता जी कला आणि मेहनतीने बनवली जाते ती म्हणजे रांगोळी. आणि या दिवाळी सणाला मी काढलेल्या रांगोळी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. वसुबारस दिवशी मी ही रांगोळी काढलेली आणि गायी पूजनसुद्धा केलं होतं. धनत्रयोदशी दिवशी ही रांगोळी काढली होती आणि या दिवसापासून पांडव पूजन सुरू होतं. गावाकडे शेणापासून गवळणी आणि पांडव हे घातले जातात. तेच परंपरा आम्ही पण करतो इकडे गावाकडे. परत 19 तारखेला ही रांगोळी होती. अगदी सिंपल. नरक चतुर्थी दिवशी ही होती. तेवढीच छोटीशी शुभ दीपावली आणि हे पूजन. आणि ही रांगोळी लक्ष्मीपूजना दिवशीची आहे. लक्ष्मीपूजना दिवशी सायंकाळी मी ही रांगोळी काढली होती. आणि हे कडेला जे पांडव आणि गवळणींचा मेळावा आहे हा पाडव्या दिवशीचा होता आणि लक्ष्मीपूजना दिवशीची रांगोळी अजिबात खराब झालेली नव्हती, त्यामुळे मी ती पुसली नाही. तर पाडव्या दिवशी मी ही रांगोळी काढली होती फुलांची. आणि मला इच्छा होती की पाडव्या दिवशी आपण फुलांची रांगोळी काढूया, म्हणून एक छोटासा प्रयत्न केला. कसा झाला आहे नक्की सांगा कमेंट करून. आणि ही फुलांची रांगोळी मी जवळजवळ ही रांगोळी काढण्यासाठी 4 तास मेहनत घेतलेली आहे. जी मी फुलांच्या पाकळ्यांची आरास मांडलेली आहे, पाकळ्यांची आणि फुलांची. याच्यावर जर दिवे लावला तर इतकं छान दिसतं ना, सुंदरच. ही फुलांची आरास जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. फुलांच्या रांगोळीचा मी एक सिनेमॅटिक व्हिडिओ बनवला आहे, तो बघा. पाडव्या दिवशी आणि भाऊबीज दिवशी दोन्ही दिवस हीच रांगोळी, काही जण फुलांची आरास पण म्हणतात, ही 2 दिवस होती. आणि जेव्हा ही काढायची वेळ आली तर मला काढूच वाटेना ही रांगोळी. इतकी छान आणि सुंदर होती. सगळ्या पंत्या वगैरे काढल्या समय ते आणि मनच नव्हतं ही रांगोळी मोडायचा. पण आता 2 दिवस झाले आणि फुलं सुकली होती म्हणून ही काढली. कसा वाटला व्हिडिओ?